शुभ सकाळ मित्रांनो. सकाळचे वाजले 10. मस्तपैकी 9 वाजता उठलो होतो, आंघोळ वगैरे मस्त केलेले आणि आता नाश्ता करायला बसलो. आज नाश्त्याला आहे कांदे पोहे आणि गावचा कोरा चहा. मस्तपैकी नाश्ता करूया. बाहेरच गल्लीत बसले, हवा क्लायमेटची असं निसर्गाची मजा घेत की बाहेरच नाश्ता करायची मजा वेगळीच जराशी. मस्तपैकी नाश्ता करून घेऊया आता. थोड्या वेळानंतर नाश्ता वगैरे केल्यानंतर गेलो तर वरती जाईल. थोडं काजूची झाडं वगैरे आहेत, बघूया थोडं भेटले तर काजू वगैरे बघायला. तर जाऊया आता थोड्या वेळाने. पटकन नाश्ता करून घेऊ आता आपण. भेटूया नाश्ता करून झाल्यावरती. गौरवनी ह्या झाडाचं काहीतरी बनवलंय आणि सिटी करतोय, ह्याची सिटी मारतोय. काही गावाला आल्यानंतर काही पण चाळे करायचे सुचतं त्याला. ते कुठे शिकलं ते बाई आहे? कसलं झाड आहे कसलं ते? करवंदाचं झाड आहे आणि ह्याची सिटी बनवते. आणि असं आलेलं टाइमपास खाली जरा जंगलामध्ये फिरायला. हे आंब्याचं झाड आहे आणि हे पण आंब्याचं झाड आहे. आणि सौरभ का ऐकतच नाही आहे, सिटीवर सिटी मारतोय. आणि हे आपले इथे चिरा हे भेटतात बांबू. बांबूचं अख्खं झाड आहे, एवढे उंच गेलेत बघा तुम्ही. प्रॉपरली जाऊया आता घरी. मस्त आपल्या घराच्या बाजूलाच काजूचं पण झाड आहे, तिथे बघायला जायचं आहे आपल्याला. अजून काजू आपण बघितलं नाही आहे, खाल्ला पण नाही आहे. जाऊया थोड्या वेळाने. चला. थोडे छोटे छोटे आंबे पडलेत बघा ना इथे. एवढा छोटूसा आंबा आहे हा. आंबा आहे बापरे. थोडे छोटे छोटे आंबे असे पडलेत ना, खायचे तर नाही ते, पण भारी दिसतात ते. एवढे छोटे आंबे. डेंजर. हे आहे काजूचं झाड आणि ते काजू लागलेत लाल लाल एकदम. काजूचे बोंड आणि काजू दिसेल तुम्हाला. प्रॉपर झाड आहे आणि सगळे कलम वगैरे लागले. ते आपल्या गावाला काजू वगैरेची झाडं मजबूत आहेत. आणि इकडे समोर आपलं हे घर, घरासमोरच काजूचे वगैरे झाड आहेत. दुपारी ऊन म्हणजे मजबूत. फेरफटका मारण्यासाठी आपण निघालो होतो जरा वेळेसाठी. चालले आता परत घरी. घरी जाऊया, जरा आराम करूया आता परत. दुपारी उन्हामध्ये फिरायला खूप कंटाळा येतो. गावी दुपारी ऊन जाम आहे आणि संध्याकाळी मस्तपैकी थंड हवा सुटते, ते पण भारी वाटते एकदम. चला जाऊया घरी. शुभ संध्याकाळ मित्रांनो. मस्तपैकी झोपलो होतो, त्याच्यात सुटलो आहे. जेवण वगैरे झोपलो होतो, जास्त व्हिडिओ वगैरे काढली नाही. संध्याकाळच्या वाजले 5 आणि त्या दिवशी आपण कैरी आणली होती, काकाने दिली होती. ते आता कापतोय. आता ते तिचं पहिलं नवं करतोय कैरीचं. वर्षाचा पहिला आंबा खातोय हे. मस्तपैकी खाणार आहे आता. मीठ आणि चटणी घेतली आणि कैरी त्याच्यात एक मस्तपैकी कापूया आणि मस्तपैकी खाऊया आता. चला भेटूया. मस्तपैकी कैरी कापून झालेली आता. तर टेस्ट करूया पहिलं. डेंजर आंबट आहे. वर्षाची पहिली कैरी खाल्ली आपण. चला पटकन खाऊन घेऊया आणि थोड्या वेळात तुम्हाला भेटतो. आता चालले आपण थोड्या वेळाने भैरवनाथच्या मंदिरामध्ये. गेल्यानंतर भेटूया आपण मग. चला. आता आपण चाललो आहे भैरवनाथच्या मंदिरात. म्हणजे ऑलमोस्ट पोचलोच आहे. आता फक्त वरती चढून जायचं आहे. इथून वाट आहे जायला वरती. आणि दोन्ही साईडला नदी आहे. इथे पण नदी आहे आणि मागे पण नदी आहे. पूर्ण सुकली आहे आणि ह्या साईडला सनसेट होतो आहे. तर सनसेट होईच्या आधी आपल्याला पोचायचं आहे. मस्तपैकी जाऊन हे मंदिर तुम्हाला दिसत असेल. वरती ह्या साईडला मंदिर आहे. आपल्या महाराजांची प्रसिद्धगडाची ते मंदिर होतं पहिला, ते खाली आलेले. मस्तपैकी दर्शन वगैरे घेऊया. भरपूर जणांची कुलदेवत पण असेल भैरवनाथचे मंदिर. तर कोणाला दर्शन घ्यायचं असेल तर संगमेश्वरमध्ये शिंगरपूर नावाचं गाव आहे, तिथे या नक्कीच भेट द्या मंदिराला. कारण की
अतिशय सुंदर मंदिराचं. चला जाऊया आता. थोडंसं पायवाट आहे चढायला वरती थोडंसं चढायचं आहे, म्हणजे एक 200-300 मीटर असेल. वर चढल्यानंतर दाखवतो तुम्हाला रस्ता, तुम्ही आता प्रॉपरली बघा. फायनली आता आपण पोचलोय जस्ट. आणि हा मंदिराचं फ्रंट गेट आहे. इकडे चपला वगैरे काढायला जागा केली आणि इथे पाय धुवायला. आणि फोन आतमध्ये अलाउड नाही आहे, कारण की प्राचीन मंदिर आणि मंदिराच्या बॅक साईडला सनसेट होतोय. प्रॉपरली तुम्ही बघू शकता. आणि हे सगळं आपलं गाव. इकडे आपलं जुनंवालं घर आहे आणि ह्या साईडला खाली आपलं नवीनवालं घर आहे. आणि हा क्लायमेट तुम्ही बघू शकता. हे सगळी फुलांची झाडं लावली या साईडला. मंदिराच्या आतमध्ये दाखवायचा प्रयत्न करतो मला. दोन 2011ला हे मंदिर स्थापित झाले इथे. ह्याच्या आधी प्रचितगडमध्ये होतं. मंदिराच्या आजूबाजूचा निसर्गरम्य. आणि आपलं आत्ताच आपण बाहेर आलो आहे मंदिरातून. प्रॉपरली दर्शन झालं आपलं. आतमध्ये फोन अलाउड नव्हता म्हणून फोन आतमध्ये तुम्ही व्हिडिओ वगैरे काढले. पण जेवढं आपण बाहेरून काढायचे प्रयत्न केले आहे, बाहेरून तुम्हाला आपल्या यूट्यूब फॅमिलीला दर्शन द्यायचा प्रयत्न केला आहे मी. आपण आपल्या गावाला भरपूर काय काय दाखवण्यासारखं आहे. त्यातच एकच हे श्री भैरीभवानीचं मंदिर बघण्यासारखं आहे. नैसर्गिक मंदिराची चारी साईडला डोंगर वगैरे आहे. ज्या कधीतरी विजिट द्या मंदिराला. असे ते सुंदर असं हे मंदिर आहे. मंदिरासमोरच बसलेलो आहे बघा तुम्ही. थोड्या वेळ बसूया असंच, कारण की सनसेट पण होतोय. सनसेट झाल्यानंतर आपण घरी जाणार आहे थोड्या वेळाने. आणि बघू आज घरी गेल्यानंतर काय आईला तर बोलले की भजी वगैरे बनवायला, की उद्या पालखी येईल. संध्याकाळी आपण बघूया कौल चिकन बनवलं तर बनवणार आहे. तर पप्पांना विचारेन मी आज चालेल का आपल्याला, की पालखी आल्यानंतर चिकन खाल्लेलं वगैरे. प्रयत्न करू, जर झालं तर ठीक आहे, नाही तर परवा सकाळी आपण निघणार आहे. भेटूया आपण थोड्या वेळाने परतच. आपण निघाले परत फायनली खाली जायला. आणि आता खाली पालखीचा आवाज तर येतेच. प्रत्येकाच्या घरी पालखी जाते, तर आपण पण थोड्या वेळा पालखीसोबत फिरणार आहे. प्रत्येकाच्या घरी जाणार आहे. चला मग जाऊया खाली. आता खाली उतरले आत्ता जस्ट आपण. थोडा रस्ता मातीचाच आहे, तर आरामात या सगळ्यांनी. गावठी कोंबडा क्या पकड. पालखी तर आज निघालीच नाही आहे. दुपारी निघाली होती एवढीच, आता निघाली नाही. आता चाललो आहे परत आपण घरा साईडला. थोडंफार तसं गावात राऊंड वगैरे मारून घरी जाऊ. आणि पूर्वीसारखं मानलेलं छप्पर उन्हाळ्यामध्ये सगळं असं करतात इथे गावच्या साईडला. चला निघूया आता. कौलाची घरं त्यातली भारी वाटतात ना, एक नंबर. चला भेटूया थोड्या वेळातच. आताच आपण जस्ट घरी आलो. आता संध्याकाळच्या वाजले 7:10. आता सौरभ तयारी करतोय कांदा भजीची. कांदा भजी करायची प्लॅन चालू आहे. तर कांदा वगैरे मम्मीला कापून द्यायचा आहे.
मम्मी बोलली मला कांदा वगैरे कापून दे, जराच मी कांदा भजी बनवते, त्यामुळे सौरव आणि मी कांदा भजीसाठी कांदा कापतो. आता कांदा वगैरे कापून झाल्यानंतर थोड्या वेळ बाहेर थांबू आपण, व्हिडिओ वगैरे अपलोड करायची बाकी आहे. तर थोड्या वेळाने जाऊ आता आपण व्हिडिओ वगैरे अपलोड करायला, कारण की भरपूर सारा नेट खूप स्लो चालू आहे वायफायवरती पण. तर जातो आता व्हिडिओ आपण थोड्या वेळातच परत. कांदा वगैरे कापून दिला आईला मस्तपैकी. आता कांदा भाजी थोड्या वेळाने करणार आहे, तर मम्मी बोलली मला कांदा कापून दे, मग कांदा भाजी बनवते. तर मी आणि सौरभने थोडासा कांदा कापून दिलेला आहे. तर कांदा वगैरे कापला आहे, आम्ही चाललो तर असं वायफायवरती. आता मगासपासून घरी होतो, उद्या पालखी घरी येणार आहे, तर पालखी थोडीफार तयारी करत होतो. सगळी पाटं बिटं धुवून घेतले, सगळं तोरण वगैरे लावून घेतलेलं आहे. तर तेच कामं चालू होते. आता वाजलेत 8, अजून वायफायवरती गेलो नाही. आता थोड्या वेळाने वायफायवरती जायचं आहे, कारण की व्हिडिओ अजून अपलोड नाही केलेली आहे. व्हिडिओज आता अपलोड करणार आणि उद्या सकाळी पब्लिक करायची. तर अपलोडिंगला पण 2-3 तास लागतात मिनिमम. तर फटफट जाऊया आता, कारण की कामं तर मजबूत होती. अजून काय कांदाच कापून ठेवलेला मगाशी, तोच मम्मीने भजी वगैरे नाही बनवलेली आहे, थोड्या वेळाने बनवेल, अजून टाईम आहे भरपूर. तर आता कामं वगैरे सगळे झालेले आहेत. तर सकाळी आपल्याकडे 10, 10:30, 11पर्यंत पालखी येईल. उद्या सकाळी पण 7 वाजता उठायचं, घर वगैरे परत धुवून घ्यायचं, कारण की ज्या गोष्टीसाठी आपण आलेलो म्हणजे शिमग्याची पालखी, ती पालखी उद्या सकाळी आपल्याकडे फायनली येणार आहे. तो पण ब्लॉग आपण काढणारच आहे, तुम्ही नक्कीच तो पण ब्लॉग बघा. आणि हा पण ब्लॉग कंटिन्यूस आता पुढे आपण चालू ठेवणार आहे. चाललं आता आपण पुढे वायफायवरती, भेटू थोड्या वेळातच परत. आईने मस्तपैकी भजी गरम आता रेडी केली. आता जेवायला पण बसतो आहे, तर मस्तपैकी जेवूया. भजी चपाती भात डाळ मस्तपैकी जेवून तुम्हाला भेटूया परत. बाय. नमस्कार मित्रांनो, आपण हे व्हिडिओ इथेच एंड करतो आहे. मस्तपैकी जेवलो वगैरे, आईने कांद्याची भजी बनवलेली तुम्ही बघितली तुम्ही. मस्तपैकी जेवलो वगैरे आणि आत्ता झोपायची तयारी चालू आहे. रात्रीचे 11 वाजलेत. नक्कीच तुम्ही कमेंट करा की तुम्हाला मंदिर कसं वाटलं वैरी भवानीचं. आणि भेटू आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. उद्या आपल्या घरी पालखी येणार आहे, तर आपण उद्या पण व्हिडिओ करणार आहे, ती पण नक्कीच बघा. आणि ही पण नक्कीच बघा आणि फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू.